बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्ताराने। इंडिया आघाडीमध्ये या असं म्हणणारेच आता भाजप बरोबर गेलेत। त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथं आयोजित सभेत ते बोलत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केलाय। आज आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, शेरशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। गणेशवाडीमध्ये राजू शेट्टी यांची सभा झाली। यावेळी बोलताना शेट्टी यांनी लोकसभेची निवडणूक आपण स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं। ज्यांना मला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी द्यावा, मात्र मी कोणत्याही आघाडीत प्रवेश करणार नाही असं त्यांनी सांगितलं। इंडिया आघाडीमध्ये या असं म्हणणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यादव आणि खासदार अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये गेल्यानं राजकारणात कुणावरही विश्वास राहिलेला नाही। त्यामुळे मी इंडिया आघाडीत गेलो नाही। स्वाभिमानीच्या माध्यमातून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। की आता आघाड्यांचे प्रयोग थांबवायचं आणि निवडणुका लढवायच्या असतील तर स्वतंत्रपणे लढवायचे हा निर्णय आम्ही 2.5 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं राज्य कार्यकारिणीचा आदेश म्हणून मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता एखाद्या आघाडीनं माझ्या विरोधात उमेदवार उभा करायचा काय नाही करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु आज निवडणूक मात्र मी स्वतंत्रपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून स्वाभिमानी पक्ष म्हणून लढणार आहे। एकीकडे राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला तर तो स्वीकारण्याच्या तयारीत आहे। मात्र अन्य कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास राजू शेट्टींची तयारी नाही। यावेळी सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, सागर शंभू शेटे, बंडू पाटील, जयवंत कोले, आय पटेल, नितीन शेट्टी, योगेश जिवाजे, सचिन शिंदे, नितीन बरगाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।